नमस्कार मित्रांनो, मी अमित माळगावे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की सोलर पॅनल तुम्ही वापरतच असाल तर हे स्वच्छ कसे करायचे, त्यावरती धूळ बसलेली असेल किंवा पडलेली असेल तर ही स्वच्छ कशा प्रकारे करायची जेणेकरून तुम्हाला विजेचा झटका किंवा शॉक लागण्याची भीती ही पूर्णपणे नष्ट होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जवळची बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथम आपण जर बघितले तर सोलरच्या आजूबाजूला धूळ किंवा प्राण्यांची विष्ठा जमा होते, तसेच सोलर पॅनलची कार्यक्षमता यामुळे कमी होत असते. मित्रांनो, यामध्ये जर बघितले तर स्वच्छता ही करावी लागते. तर ही स्वच्छता करत असताना विजेचा शॉक लागण्याची भीती असते, तर कधी शॉक लागल्यामुळे माणूस दगावण्याची देखील घटना आपण ऐकतच आलेलो आहे. मित्रांनो, ही घटना टाळण्यासाठी सौर पॅनल धुताना काय काळजी घ्यायची आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जर या ठिकाणी पाहिले तर आपण हे समजून घेऊया की सोलर पॅनल स्वच्छ करत असताना धोके का असतात. याचे कारण म्हणजे सोलर पॅनल जे आहे हे यामध्ये DC करंट वापरला जातो. हे सोलर पॅनलच्या प्लेट जे आहेत हा DC करंट डायरेक्ट जनरेट करत असतात, यामुळे हा धोका निर्माण होतो. मित्रांनो, हा DC करंट असा असतो की याचा शॉक लागल्यामुळे जो आपल्या हाताला वगैरे शॉक लागला तर हात हा लगेच सुटत नाही, तो सुटणं अवघड आहे. तसेच सूर्यप्रकाशात दिवसभर पॅनल हे सक्रिय असतात, त्यामुळे आपण जे हात ओले असतील किंवा ओले कपडे किंवा खराब वायरिंग असेल तर शॉक लागण्याची धोका हा वाढतो. यामुळे आपल्याला काळजी घेणे फार गरजेचे आहे. मित्रांनो, त्यामुळे जर आपण सोलर पॅनल धुताना कोणत्याही चुका टाळायच्या हे आधी आपण समजून घेऊया. मित्रांनो, पहिले तर स्विच चालू ठेवून पॅनलची साफसफाई करायची नाही. असं असताना जो काही धोका निर्माण होतो हा मोठा होतो. तसे मित्रांनो, तो साफ करत असताना ओले हात ओले कपडे वापरायचे नाही. त्याशिवाय लोखंडी ब्रश किंवा धारदार साधन वापरायची या ठिकाणी आवश्यकता नाही. उघडे वायरिंग किंवा काचेला हात लावायची गरज नाही. तसे मित्रांनो,